महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक। जिल्हा परिषद सीओच्या अकस्मात भेटी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून करणार वसुली। काय आहे अपडेट पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। लोकाभिमुख गतिमान कामकाजाला जोड देण्यासाठी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी गाव स्तरावर भेटी देण्याची मोहीम हाती घेतली। नागरदास येथील अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या आहाराबाबत साठा कमी आढळून आल्याने या प्रकरणी संबंधित अंगणवाडी सेविकांच्या वेतनातून रक्कम वसूल करण्याचे निर्देश सीओने बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख यांना दिले। साधारणतः 1 महिन्यापूर्वी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व अंगणवाडी केंद्राच्या प्रवेशिका, अंगणवाडी सेविका, मदतनीसांची मॅरेथॉन बैठक घेऊन शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी दिल्या होत्या। जे शिक्षक व मुख्याध्यापक चांगले काम करतील त्यांच्यासाठी माझ्या एवढा चांगला मित्र कोणी नसणार, जे कर्तव्यात कसूर करतील त्यांच्यासाठी माझ्या एवढा शत्रू कोणी नसेल, अशा शब्दात त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले। 1 महिन्यानंतर आता अंगणवाडी केंद्र व शाळांच्या प्रत्यक्ष भेटीला सुरुवात केल्याने कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू झाल्याचे पाहावयास मिळते। नागरदास येथील अंगणवाडी केंद्राला भेट दिली असता आहाराबाबतची माहिती घेतली। प्रत्यक्षातील साठा कमी असल्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या पगारातून रक्कम वसूल करण्याची सक्त सूचना दिल्या। त्याचबरोबर संपूर्ण रेकॉर्ड तपासणी सुरू करून CDPO सारिका देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या।